नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर अशी कथा. कथेचं नाव आहे आईची माया. या कथेचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ आणि या कथेचं वाचन केलेलं आहे उत्तम सदाकाळ यांनीच. चला तर मग बघूया एक सुंदर कथा, आईची माया. सुगीचे दिवस होते. आमचा मुक्काम डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या शेतातील मांडवात होता. मांडवाच्या समोर एक मोठे खळे होते. खळ्यात शेतातून कापून आणलेल्या पिकांचे ढीग पडलेले होते. भाताच्या पिकाची मळणी उरकलेली होती. तयार झालेल्या पेंढ्यांच्या उंचच उंच कुंभिरी रचून ठेवलेल्या होत्या आणि त्यातीलच एका कुंभिरीच्या पायथ्याशी आमची चंपी कुत्री पिलांना घेऊन अगदी निवांत झोपली होती. चंपी लहान असतानाच माझ्या धाकट्या भावाने तिला आणले होते. शेतावर राखणीसाठी ती उपयोगी पडेल हा त्याचा त्यामागचा हेतू होता. आता त्या चंपीला शेवरीच्या कापसासारखी मऊ पांढरी शुभ्र 4 पिले झाली होती. चंपीला चुटू चुटू लुचणाऱ्या त्या इवल्याशा पिलांची आम्हा 3 भावंडांना खूप गंमत वाटायची. त्यांच्याशी खेळण्यात आमच्या तिघांचा वेळ भुरकन निघून जायचा. चंपी राखण्याच्या बाबतीत मात्र खूप तिखट होती. खळ्याच्या आसपास फिरकण्याची सुद्धा कुणाची हिंमत नव्हती. एखादा चुकून खळ्यात आलाच तर ती त्याच्यावर अशी काही तटतटून धावून जायची की तो बिचारा स्वतःला सावरत धूम ठोकताना अगदी घामाघूम होऊन जायचा. ओळखीच्या माणसांना मात्र ती त्रास देत नसे. आम्ही तिच्या कितीही खोड्या काढल्या किंवा तिच्या पिलांना कसेही खेळवले तरी ती आमच्यावर कधी गुरकावली नाही. पिलांना घेऊन चंपी खळ्यातील पेंढ्याजवळच राहायची. जंगल जवळ असल्याने जंगली जनावरांची भीती असायची, म्हणून आम्ही चंपी आणि तिच्या पिल्लांना मांडवात ठेवायचो. पण का कोण जाणे, चंपी त्यांना पुन्हा बाहेर घेऊन जायची. नंतर मात्र आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू लागलो. अशीच एक पौर्णिमेची रात्र होती. बाहेर टिपूर चांदणे पडले होते. चंद्राचा दुधासारखा प्रकाश जिकडे तिकडे पसरला होता आणि त्या नितळ प्रकाशात समोरचे अगदी स्पष्ट दिसत होते. मी, माझा धाकटा भाऊ बाळू आणि लहान बहीण लता आणि आई खळ्यात बसून जेवत होतो. जेवता जेवता आमच्या गप्पा चालल्या होत्या. आज वडील बाहेर गावी गेले होते, त्यामुळे आम्ही चौघेच घरी होतो. मोकळ्या वातावरणात चंद्रप्रकाशात जेवणाची गोडी वेगळीच असते. जेवताना लता चंपीच्या पिल्लांना दूधभात भरवत होती आणि ती लबाड पिले दूधभात चटकन संपवत होती. बाळू चंपीला भाकरीचे इवले इवले तुकडे करून देत होता. आई कौतुकाने ते दृश्य बघत होती. आनंद आणि चैतन्य त्यावेळी तेथे ओतप्रेत भरले होते. जेवण उरकले. आम्ही मांडवात आलो. झोपेच्या प्रभावाने आमचे डोळे पटापटा मिटू लागले. आईने आम्हाला अंथरूण टाकून दिले. त्यावर आम्ही लगेच झोपेच्या अधीन झालो. आईने चंपीला आणि तिच्या पिल्लांना न चुकता आत घेतले. मांडवाचा गवताचा दरवाजा बंद केला. रात्री कधीतरी चंपीच्या भुंकण्याने मला जाग आली. आई सुद्धा जागीच होती. ती झोपलीच नव्हती. लता आणि बाळूही जागे झाले. आम्ही बावरून चंपीच्या आवाजाचा मागोवा घेऊ लागलो. चंपीला मांडवात शोधू लागलो, पण आवाज बाहेरून येत होता. चंपी मांडवात नव्हती आणि तिची पिले सुद्धा मांडवात नव्हती. दरवाजाला असणाऱ्या फटीतून ती त्यांना घेऊन खळ्यातील पेंढ्याच्या कुंभिरीजवळ गेली होती आणि तेथूनच तिचा जोरजोराने भुंकण्याचा आवाज येत होता. शेजारच्या मांडवात जनावरे बांधलेली होती. ती सुद्धा कसल्याशा चाहुलीने खडबडून उठली होती. आम्हाला काहीच कळेना. आईने आम्हा तिघांनाही जवळ घेतले. आईच्या अंगाचाही थरकाप चालला होता. आम्हाला समजेना आई एवढी का घाबरलीये. न राहून मी तिला विचारणार तोच तिने मला गप्प राहण्याची खूण केली. मी लगेच गप्प झालो. लता आणि बाळू तर रडण्याच्या बेतातच होते. मी सुद्धा घाबरलो होतो. आईने हलक्या आवाजात आम्हाला म्हटले, हे पहा बाळांनो, कोणीही आवाज करू नका. गप्प बसून राहा. बाहेर चंपीसारखी भुंकते म्हणजे आसपास कुठेतरी वाघ आला असेल. वाघाचे नाव ऐकताच आम्ही आईला घट्ट बिलगलो. तिनेही आम्हाला घट्ट पकडून ठेवले. आईच्या कुशीत शिरताच आमची बरीचशी भीती कमी झाली. आईच्या सुरक्षिततेचे एक अनोखे कवच आम्हाभोवती उभे राहिले. एव्हाना आई बरीच सावरली होती. तिने आम्हाला मांडवाच्या एका कोपऱ्यात बसवले आणि तिने मांडवाचा दरवाजा अधिक घट्ट केला. बाजूलाच असणारा लाकडे तोडण्याचा कोयता हातात घेऊन ती आमच्या जवळ आली. आम्ही भेदरलेल्या अवस्थेत गुपचूप बसलो होतो.
अचानक चंपीच्या भुंकण्याचा आवाज बंद झाला. मांडवातील जनावरांची चुळबुळ मात्र खूप वाढली. आईची आम्हाभोवतीची पकड घट्ट झाली. एका हातात लखलखता कोयता घट्ट पकडून आई खळ्याकडे एकटक बघत होती. माझेही लक्ष तिकडेच होते. मला राहून राहून वडिलांची आठवण येत होती. आता ते असते तर आई नक्कीच एवढी काळजीत पडली नसती. पण आता ती एकटी होती आणि आम्हा तिघांना सांभाळण्यासाठी ती सज्ज झाली होती. आता आईच्या चेहऱ्यावर मागाची भयाची छटा दिसत नव्हती. तिचा चेहरा एका विलक्षण तेजाने झळाळत होता. पोटच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आई किती मोठ्या संकटाला धैर्याने सामोरी जाते, स्वतःच्या प्राणाची पर्वा ती करत नाही, हे मला आईकडे बघून त्यावेळी उमजले. बाहेर टिपूर चांदण्यात सारे काही स्पष्ट दिसत होते. चंपी पिलांना घेऊन पेंढ्यात दडली होती आणि एवढ्यात गुर्र 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 आवाज करत अंगावर ठिपक्यांची नक्षी असणारा वाघ दबकत दबकत खळ्यात आला. त्याला बघता क्षणी मी तर विलक्षण घाबरलो. लता आणि बाळू बाहेर बघण्याचे धाडसच करत नव्हते. ते डोळे घट्ट मिटून आईला बिलगले होते. वाघाने चंपीला बरोबर हेरले. तो भुकेल्या नजरेने तिच्याकडे बघू लागला. चंपीने सुद्धा वाघाला पाहिले. ती सावध झाली आणि एवढ्यात वाघाने तिच्यावर झडप घातली. पण चपळ चंपी त्याच्या तावडीतून निसटली. ती सरसर पेंढ्याच्या उंच कुंभिरीवर चढली. शिकार हातची निसटलेली बघताच वाघ संतापला. जोराने डरकाळी फोडत त्याने त्या उंच कुंभिरीवर झेप घेतली. पण त्याची झेप चंपीपर्यंत पोहोचूच शकली नाही. चंपी वरून जोरजोराने त्याच्यावर भुंकू लागली. आम्ही मांडवातून घाबरून हे दृश्य बघत होतो. चंपी संकटात होती, पण चंपीचा जीव वाचवावा, त्या वाघाला काहीही करून तिथून हाकलून लावावे एवढे धाडस मात्र आमच्यात नव्हते. वाघाने 3-4 वेळा झेप घेऊन वर चढण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. रागाने गुरगुरत तो पेंढ्याच्या कुंभिरीभोवती गोल गोल चक्रा मारू लागला. फिरता फिरता त्याची नजर चंपीच्या त्या येवल्याशा गोंडस पिल्लांवर गेली. वाघ झपकन त्यांच्याकडे वळला. वाघाला पिलांकडे जाताना पाहिल्यावर चंपीच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. ती जीवाच्या आकांताने त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने एका पिलाला आपल्या अकराळ विक्राळ जबड्यात पकडले. ते पाहून इकडे माझ्या आईला हुंदका फुटला. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. आईला मुलांविषयी वाटणारे प्रेम आईचे काळीजच जाणू शकते. आम्हाला अधिक घट्ट आवळत आई समोरचे दृश्य बघत होती. चंपीची अवस्था मात्र इकडे आड आणि इकडे विहीर अशी झाली होती. वाघाने पिलाला पकडलेले बघताच तिच्यातल्या मातृप्रेमाचा पाझर अधिक प्रबळ झाला. अचानक तिच्या अंगात कोणते बळ संचारले देव जाणे. तिने जीवाच्या आकांताने मोठ्या त्वेषाने पोटच्या पिलांना वाचवण्यासाठी कुंभिरीवरून खाली उडी घेतली. ती प्रत्यक्ष मृत्यूवर चाल करून गेली. हातची निसटलेली शिकार परत आलेली बघताच वाघाने पिलाला सोडून दिले आणि तो चंपीवर झेपावला. इकडे आमच्या चेहऱ्यावर आईच्या डोळ्यातील उष्ण आसवे टपटपत होती. आपली पिले वाचवण्यासाठी माणसांची मदत मिळत नाही हे पाहून चंपीने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता वाघावर चाल केली. आई ती आईच, तिची सर कोणाला कशी येणार. वाघाने एका झेपेत येत चंपेला पकडले. चंपीची आर्त किंकाळी आणि तिची धडपड आमच्या काळजात कालवा कालव करत होती. आम्ही सुन्नपणे समोरचे दृश्य उघड्या डोळ्यांनी बघत होतो, पण काहीच करू शकत नव्हतो. चंपीला वाचवू शकत नव्हतो. वाघाने चंपीला पकडून डोंगराच्या दिशेने नेले. आमच्या कानात अजूनही चंपीचा तो भुंकून भुंकून केलेला आकांत घुमत होता. पिलांसाठी मृत्यूला कवटाळणारी चंपी अजूनही आमच्या डोळ्यापुढून हलत नव्हती आणि आमच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला घट्ट पकडून रडणाऱ्या आमच्या आईची माया सुद्धा आम्हाला जाणवत होती.